महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील पर्यटकांचा पुन्हा आगाऊपणा। गाडी किनाऱ्यावरती उतरवली आणि समुद्राला आली मोठी भरती। अजून समुद्राचे पाणी पूर्णपणे शांत झालेले नाही। समुद्राच्या पाण्याला अजून करंट मारत आहे। पाणी आतमध्ये खेचत आहे। अशा परिस्थितीमध्ये पर्यटकांनी समुद्रकिनारी जाऊ नये व आपल्या गाड्या घेऊन तर अजिबात जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून असताना सुद्धा पुणे येथून श्रीवर्धन तालुक्यातील आरावी समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या या पर्यटकांनी आगाऊपणा करून अतिउत्साहाच्या भरात गाडी समुद्र किनाऱ्यावरती उतरवली। या गाडीच्या टपावर चढून कोण सेल्फी काढत होता तर अजून कोण काही जण रील बनवत होते। आज प्रतिपदा असल्यामुळे दुपारी 12:15 समुद्राला पूर्ण भरती येणार होती। मात्र या पर्यटकांना सेल्फी काढण्यात आणि रील बनवण्यात समुद्राचे पाणी गाडीजवळ येऊन पोहोचले याचे सुद्धा भान नाही राहिले। 15 ते 20 मिनिटांच्या आतमध्ये गाडीच्या खाली समुद्राचे पाणी आल्यामुळे सदर पर्यटकांनी गाडी काढण्याचा प्रयत्न केला असता चाके गोल फिरू लागली व गाडीची चेसी थेट वाळूला जाऊन चिकटली। त्यामुळे या ठिकाणाहून गाडी काढणे अशक्यच होते। JCB किंवा ट्रॅक्टर आणल्यानंतरच सदरची गाडी निघणार होती, परंतु भरतीची वेळ असल्यामुळे समुद्राचे पाणी वाढतच होते। या प्रकारात अर्धा तास निघून गेल्यानंतर समुद्राला पूर्ण भरती आली व पर्यटकांच्या गाडीमध्ये पूर्णपणे पाणी शिरले। इंजिनमध्ये देखील पाणी शिरले। त्यानंतर त्या ठिकाणी ते स्थानिक नागरिक गोळा झाले। त्यांनी एका JCB वाल्याला बोलावल्यानंतर JCBने गाडी काढण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते। सर्व समुद्र किनाऱ्यावर जागोजागी गाडी किनाऱ्यावर नेऊ नये किंवा समुद्र खवळलेला असल्यामुळे पर्यटकांनी देखील समुद्र स्नानासाठी समुद्रात जाऊ नये अशा प्रकारचे फलक लावलेले असताना सुद्धा अतिउत्साही पर्यटकांकडून अशा प्रकारच्या घटना नेहमी घडत असतात। या घटनेची तातडीने दखल घेऊन सदर अतिउत्साही पर्यटकांवर शासनाने कारवाई करण्याची मागणी धरत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।